नमस्कार मित्रांनो, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका करत या प्रकरणाला अपघात नव्हे तर सदोष मनुष्यवध म्हटले. आमदार रोहित पवार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे अभ्यासपूर्ण आणि गंभीर असल्याचे सांगत त्यांनी DGCA पासून ते VSR व्हेंचर्स पर्यंत अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत म्हणाले की रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन DGCA आणि VSR कंपनी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते, मात्र ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकाची तक्रार नोंदवली जात नाही आणि वरून फोन येतात, हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारचे दुःख खरे आहे का, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला. एवढंच नाही तर राऊत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू आणि VSR कंपनीच्या मालकांमध्ये आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप केला. कंपनीमध्ये काही राजकीय व्यक्तींची गुंतवणूक असल्याचा त्यांनी दावा करत तपासावर संशय व्यक्त केला. बारामतीतील विमान दुर्घटनेत काहीतरी दडपले जात आहे, असंही त्यांनी म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादीतील एकत्रीकरणाबाबत बोलताना राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया संपल्याचे सांगितले. शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवतील आणि महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र एकंदरीतच संजय राऊत यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा.